अंबरनाथमध्ये पालिकेनं अनधिकृतपणे वनविभागाच्या जागेत रस्त्याचं काम सुरू केलं असून या प्रकरणी वनविभागाने अंबरनाथ नगरपालिकेविरोधात थेट गुन्हा दाखल केला आहे। यानंतर अंबरनाथ पालिकेत मात्र एक वेगळीच चर्चा सुरू झाली। अंबरनाथ पालिकेतल्या एका बड्या अधिकाऱ्याचा साडू वनविभागात असून त्याच्याकडून बॅकडेटेड NOC नक्की मिळेल अशी चर्चा गोत्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे। त्यामुळे हे मिशन यशस्वी होतं का हे आता पाहावं लागणार आहे। अंबरनाथच्या जावसई ठाकूरवाडी परिसरात अंबरनाथ पालिकेनं हे अनधिकृत रस्त्याचं काम सुरू केलं आहे। हे काम ज्या ठेकेदार कंपनीला देण्यात आलं होतं त्यांनी स्वतःहून आम्ही हे काम सुरू केलेलं नसून हे काम ज्यांनी सुरू केलं असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मात्र यानंतर हे काम सुरू केलं तरी कोणी अशी चर्चा अंबरनाथमध्ये सुरू झाली। हे काम मंजूर करताना ही जागा वनविभागाची आहे हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। तसंच ज्या भागात हा रस्ता जाणार आहे तो भाग पालिकेच्याच नव्हे तर अंबरनाथ तालुक्याच्याही हद्दीत येत नाही। असं असताना अंबरनाथच्या करदात्यांचा पैसा नको तिथे खर्च करण्याची सुपीक कल्पना कुणाच्या डोक्यात आली असावी असाही प्रश्न विचारला जातोय। दरम्यान या सगळ्यानंतर आता हे काम बारगळू नये यासाठी पालिकेचा एक बडा अधिकारी मैदानात उतरला असून माझा साडू वनविभागात मोठ्या पदावर आहे त्यामुळे वनविभागाकडून मी NOC घेऊन येतो असा शब्द त्याने वरिष्ठांना दिल्याची चर्चा आहे। मुख्याधिकारी पत्रकारांना प्रतिक्रियाच देत नसल्याने आता हे साडू मिशन मुख्याधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे की अपरोक्ष हे कळायला मात्र मार्ग नाही। ब्युरो रिपोर्ट AB फास्ट न्यूज अंबरनाथ।